नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल, अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पर? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पर? हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव या ठिकाणी 8,000 पर? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल, अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 8,000 पर? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा पद्धतीने आहे कापसाची बाजारभाव पातळी हे बघावं लागेल। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघावं लागेल आणि या सर्वांचा अखेर भविष्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कापसाचा भाव 8,000 पर? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुरुवातीला कापसाची बाजारभाव पातळी काय आहे ते बघावं लागेल। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही 69 पासून 72 सेंट्सच्या दरम्यान आहे। हा खालचा स्तर आहे, इथून कापसाच्या भावामध्ये 100% सुधारणा होणार। जाणकारांच्या मते जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सिबॉटवर कापसाचा जो बाजार भाव आहे तो सुरुवातीला 75 सेंट्स पार आणि त्यानंतर 80 सेंट्स पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। आंतरराष्ट्रीय बाजारातील असणाऱ्या कापसाच्या भावातील प्रचंड तेजीचे परिणाम देशातील कापसाच्या भावावरती सुद्धा होणार, ते कसे समजावून सांगतो। पण तत्पूर्वी देशातील कापसाचा बाजारभाव सध्या कसा आहे ते बघावं लागेल। सध्याच्या कंडिशनला देशातील कापसाच्या बाजारभावाची पातळी बघितली तर सध्या देशातील कापसाचा बाजारभाव हा 7,000 ते 7,500च्या दरम्यान आहे। कुठं कुठं 7,600चा दर मिळतोय, फार फार क्वचित। पण लक्षात घ्या, जर देशातील कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर असणारे फेवरेबल या ठिकाणी मुद्दे कोणते आहेत? सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा, महायुतीला जे घवघवीत यश मिळाले याच्यामध्ये सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा मोठा हात होता आणि याच्यामुळे या असणाऱ्या कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सरकार येत्या 30 ते 40 दिवसांमध्ये काहीतरी अनुकूल निर्णय घेऊ शकते, ज्यामुळे कापसाच्या भावात 100% प्रचंड तेजी येण्यासाठी अनुकूलता निर्माण होऊ शकते। आता हा पहिला मुद्दा। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात झालेली प्रचंड घट। त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट आणखी लक्षात ठेवावी लागेल की गेल्या वर्षीचा असणारा कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमा, याचा अर्थ आपल्याला भविष्यामध्ये देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत दिसणार आणि याचबरोबर जिनिंगवाले सुद्धा येत्या 30 ते 40 दिवसांमध्ये कापसाची खरेदी दुप्पट गतीने करणार। त्याच्यामुळे कापसाच्या मागणी पुरवठ्यातील हा गॅप कापसाच्या भावाला तेजी प्रदान करणार आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये जर 31 जानेवारी पर्यंत देशातील बाजारात कापसाचा भाव हा 8,000 पार झाला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्याला वाटायला नको।
मग भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याची शक्यता असल्यामुळे आपण कापसाची विक्री कधी करावी? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 15 डिसेंबर नंतर देशातील बाजारात कापसाचा भाव 100% 7,500 पार होणार. त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करत गेलो तर मला वाटते आपल्या सर्वांचे या ठिकाणी होणार 100% फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.